पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला अवघ्या काही वेळातच आता सुरुवात होणार आहे। मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। मतदान केंद्रासमोर मतमोजणी केंद्रासमोर उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे आणि याच मतमोजणी केंद्राबाहेरून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूया। धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आता तुम्ही पाहू शकता की या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त लावलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठी काळजी घेतली जात आहे। आणि आता या मतमोजणी केंद्राकडे आता कार्यकर्त्याची पण हजेरी आहे। आता इथं कार्यकर्ते जमा झालेले आहेत। आपण कार्यकर्त्याकडून जाणून घेऊ काय भावना आहे। आता मतमोजणी होणार आहे, सकाळी तुम्ही लवकर तयार होणार आहात, कशी तयारी होती सकाळी? सकाळची तयारी म्हणजे खरं पाहिलं तर 5 वाजताच आम्ही उठलो आणि उत्सुकता आहे किती लवकरात लवकर आम्हाला गुलाल लागेल त्यासाठी आम्ही आता इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आम्ही जे काय आमच्या स्तरावर काम केले गाव पातळीवर ते आम्हाला पूर्ण विश्वास आहे। त्याच्यावर काही दागदोक वगैरे काही नाही। किती जणांची टीम आली तुमची? आमची एक 20-25 जणांची टीम आहे। काय तयारी केली सकाळपासून? सकाळपासून आम्ही आयडेंटिटी वगैरे मत किती झालंय त्या वॉलेट पेपरचे मेशनी जे आहेत त्यांचे क्रमांक, एकूण संख्या मतदानाची पूर्ण मतदारसंघात जमा करून ती टॅली करून आलो घेऊन। भाजपला गवगवीत यश आणि गुलाल हा निश्चितच भारतीय जनता पार्टीचा असणार। तर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची मतमोजणी काही वेळात सुरू होत आहे आणि या मतमोजणीसाठी उमेदवाराचे प्रतिनिधी असतील, उमेदवार असतील, आता या मतदान केंद्राकडे हजर होताना दिसत आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।